मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं। मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नाही। युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर। उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला। घरच्या आर्थिक संकटावर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधी कमी होऊ दिली नाही। पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या। उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत। नुकतीच त्यांची पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला। अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदाची आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली। 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 70 शाखांपर्यंत पोहोचलाय। त्यापैकी 36 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थ्याहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1,500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। बल, बुद्धी आणि सद्विचार या तत्वावर वाटचाल करणाऱ्या संस्थेने भारतीय संस्कृतीबरोबर अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब केलाय। विद्यार्थ्यांसाठी 100% रोजगाराच्या संधी, कमीत कमी फी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी ही जाधवर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्ये आहेत। ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन टॅक्सेशन, सायबर लॉ, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या वयाच्या 24व्या वर्षीच प्राप्त केल्या आहेत। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, MBA, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम अशा अनेक शैक्षणिक संस्थांचं जाळं त्यांनी उभं केलंय। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 4 वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, कॉमन युथ कौन्सिल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर कल्चरल फेस्टिवल, श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञान यज्ञ महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, पोलिसांसाठी रेनकोट वाटप, आदर्श माता पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात।
सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचं युवा प्रदेश अध्यक्ष म्हणूनही ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जबाबदारी सांभाळली. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून त्यांनी युवा संघटनांचं काम केलंय. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्न भूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 22 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर, मोठा भाऊ जयप्रकाश सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ॲडव्होकेट शार्दूलराव. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारो, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षा ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आजच्या या 3ऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील युवकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या सर्व लोकांना दिलं, तेच ब्रीद नव्यानं पुन्हा एकदा या देशातील सर्व युवकांना, विद्यार्थ्यांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या लोकांना, समाजातील विविध घटकातल्या लोकांना देण्यासाठी नव्यानं हा एक प्रयत्न डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आज ही व्याख्यानमाला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत येणारे विविध शाखा यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेत आहोत. या कार्यक्रमाच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे समाजातील विविध घटकांमधल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत. हाच एक प्रामाणिक प्रयत्न या व्याख्यानमालेच्या द्वारे आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आज मला सांगताना फार आनंद वाटतो की जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मागील 25 वर्षापासून त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना एक शिक्षण संस्था चालक म्हणून एक ज्यावेळेसला आपण संस्था चालवतोय त्यावेळेसला एक ज्ञानदानाचं काम करत असताना, विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना आमच्या जर संस्थेचं तुम्ही ब्रीदवाक्य पाहिलं तर ते ब्रीदवाक्य असं आहे, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, बल, बुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण. एज्युकेशन सेक्टरमध्ये बलाचं आणि बुद्धीचं काम हे त्या ठिकाणी होतच असतं, परंतु एक सामाजिक बांधिलकी लक्षामध्ये घेता विद्यार्थ्यांना सदविचारसुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती शिकवणं, सांगणं, त्यांना त्या पद्धतीचे संस्कार त्यांच्यावरती होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतले जातात. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम हा विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी देतो आहे. याचं आयोजन आणि नियोजन फार मोठ्या प्रमाणावरती अत्यंत संवेदनशीलपणे कोणत्या कार्यक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं होईल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे सर्व कार्यक्रम हे आपण त्या ठिकाणी घेत असतो. आज मला सांगताना फार आनंद वाटतो की एवढे कार्यक्रम घेत असताना, इतक्या विविध पद्धतीचे कार्यक्रम घेत असताना प्रत्येक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी एक एक जरी चांगल्या गोष्टी शिकल्या तरी त्यांचं आयुष्य हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांना एवढ्या मोठ्या ताटामध्ये ज्या वेळेसला आपण हे सगळे संस्कार देतोय त्याच्यातनं कोणते घ्यायचे, कशा पद्धतीने घ्यायचे हा विचार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करता येतो. त्यांच्या विचाराला चालना अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळते. त्यांना डिसिजन घेण्याची ताकद या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळते. आणि म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम संस्थेच्या वतीनं मागच्या 25 वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेतोय. ज्या वेळेसला 2021 साली कोरोना होता, या कोरोनाच्या कालावधीमध्ये 2020, 2021, 2022
हे तिन्ही वर्ष अशा पद्धतीने गेली की कधी लॉकडाऊन होतोय, कधी बंद होतंय, कधी चालू होतंय, हे कुणालाही काही कळत नव्हतं. रुग्णसंख्या वाढली की लॉकडाऊन होत होता, कमी झाली की थोडंसं काहीतरी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कार्यक्रम घ्यायला थोडी परवानगी त्याच्यामध्ये मिळत होती. आणि त्याच्यामुळं कोणतेही सण, कोणतेही वार, कोणतीही जयंती, कोणतीही पुण्यतिथी ही कोणाचीही त्या ठिकाणी साजरी झाली नाही. त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मागच्या 20, 21, 22 असं 3 वर्षांमध्ये त्या ठिकाणी होत नव्हती. आणि म्हणून एक विचार माझ्या मनामध्ये आला की ज्या वेळेसला कोरोना चालू झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावरती एक ऑनलाईनचं फॅड आलं. इंटरनेट फार मोठ्या प्रमाणावरती वापर त्याचा चालू झाला. ऑनलाईन एज्युकेशन त्या ठिकाणी शाळांच्या आणि कॉलेजेसच्या माध्यमातून लोकांना मिळायला लागलं. एवढंच नाही, बालवाडीची मुलंसुद्धा घरामध्ये कॉम्प्युटरवरती इंटरनेटचं साह्याने त्याच्यामध्ये अभ्यास करत होती. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मागच्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी होत नाहीये. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे फार मोठ्या प्रमाणावरती उत्साह, फार मोठ्या प्रमाणावरती देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा फार मोठ्या प्रमाणावरती वर्ग हा संपूर्ण भारत देशामध्ये आहे आणि त्यांची जयंती साजरी करता येत नाहीये. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की आपण याच ऑनलाईन पद्धतीनं हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला घेता आला पाहिजे. आणि त्याचंच एक उदाहरण जर आपण लक्षामध्ये घेतलं तर पहिली ऑनलाईन व्याख्यानमाला ही 2021 मध्ये झाली, दुसरी ऑनलाईन व्याख्यानमाला 2022 मध्ये झाली आणि आता 14 एप्रिल ते 24 एप्रिल 2023च्या दरम्यान थर्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन लेक्चर सिरीज म्हणजेच तिसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला आपण त्या ठिकाणी घेत आहोत. आज जर आपण त्याचं उदाहरण पाहिलं तर आज आपण या ठिकाणी या पत्रिकेला जे आपण ब्रीथ दिलंय, जी थीम दिलेली ते त्या थीममध्ये आपण असं म्हणतोय, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000+ स्टुडंट टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी. म्हणजेच या देशाचं जे लोकतंत्र आहे, या देशाची जी लोकशाही आहे, ही जर आपल्याला मजबूत करायची असेल, याला जर बळकटी आणायची असेल, या कार्यक्रमाशिवाय पर्याय हा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दुसरा कोणताही असू शकत नाही. कारण द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000 स्टुडंट्स टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत, युवकांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम पोचणारच आहे. परंतु 50,000 असे तरुण युवक आहेत की ज्यांचं वय वर्ष 16 ते वय वर्ष 25 पर्यंत आहे. अशा 50,000 लोकांपर्यंत हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी पोहोचवतोय की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, लोकतंत्र, ज्यांच्यामुळं संविधान आपल्याला त्या ठिकाणी मिळालं, ते पूर्ण विचार हे लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. ज्या वेळेसला जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागच्या 6 वर्षापासून आपण हे संविधान कशा पद्धतीनं आपलं त्या ठिकाणी स्ट्रेंथन करता येईल, आपल्या देशाचं डेमोक्रेसी, आपल्या देशाचं लोकतंत्र, लोकशाही अजून कशा पद्धतीनं मजबूत करता येईल, याचा प्रयत्न मागच्या 6 वर्षापासून आपण त्या ठिकाणी करतच आहोत. युवा संसद, सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे. व्हाईट कॉलर लोक हे राजकारणामध्ये आली पाहिजेत. त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे विचार ज्या वेळेसला या राजकारणाला त्या ठिकाणी नवनवीन विचार त्याच्यामध्ये मिळतील, त्यावेळेसला नक्कीच हा देश त्या ठिकाणी महासत्ता झाल्याशिवाय त्याच्यामध्ये शस्त्र बसणार नाही, शस्त्र राहणार नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अशा लोकांना या कार्यक्रमामध्ये बोलवलं गेलं की जे लोक गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजामधून आले, ज्या लोकांना राजकारणाची फार मोठ्या प्रमाणावरती पार्श्वभूमी नव्हती, पण ज्यांनी स्वतःच्या नावाचा झेंडा भारताच्या राजकारणामध्ये राहण्याचं काम केलं. आणि यांची पार्श्वभूमी नसताना सुद्धा ज्यांना पार्श्वभूमी नाही अशी जी समोर बसलेले 2-3 हजार युवक आहेत, या युवकांना त्या ठिकाणी त्यांनी प्रेरणा दिली पाहिजे. आणि प्रेरणा दिल्यानंतर ही जी गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातली जी लोक आहेत, तळागाळातली लोक आहेत, ही सगळीच्या सगळी लोक त्या ठिकाणी राजकारणामध्ये आली पाहिजेत. आणि ज्या वेळेसला या देशातल्या गरिबांच्या लोकांच्या हातामध्ये हे राजकारण त्या ठिकाणी जाईल, या देशाचं राजकारण ज्या वेळेसला इथल्या शोषित आणि आदिवासी लोकांच्या हातामध्ये जाईल, त्यावेळेसला खरोखरच त्यांचं जे न्याय हक्क आहेत, जे न्यायापासून जे त्यांना अधिकार आहेत, त्या अधिकारापासून जे दूर राहिलेली लोक आहेत, यांच्यापर्यंत जोपर्यंत ते यांच्या हातामध्ये सत्ता जात नाही तोपर्यंत त्या लोकांपर्यंत पोचायला सुद्धा त्यांची खरी कोणती दुःख आहेत
हे दुःखसुद्धा त्या लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजेत. आणि म्हणून अशा पद्धतीचे जे कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा नवनवीन युवकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रेरणा देण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावरती करतोय. आणि म्हणून ज्यावेळेसला आपण व्हाईट कॉलर लोक म्हणतोय त्यावेळेसला डॉक्टर्स असतील, वकील असतील, आर्किटेक्ट असतील, इंजिनियर्स असतील, टीचर्स असतील, अशी सगळी चांगली चांगली शिकलेली लोक याच्यामध्ये आली पाहिजेत. आणि म्हणून याचाच एक पार्ट जे 6 वर्ष आपण त्या ठिकाणी करतोय तेच आता त्याचाच एक एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून, त्याचाच एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणून आपण त्या ठिकाणी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला चालू केलेली आहे, ज्याला आज 3रं वर्ष त्याचं त्या ठिकाणी चालू होत आहे. आणि म्हणून या देशाचं लोकतंत्र मजबूत करण्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं त्या ठिकाणी आयोजन आणि नियोजन आपल्या संस्थेच्या माध्यमातून अत्यंत प्रामाणिकपणानं आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये करत आहोत. त्याचं कारण असं आहे की ज्या व्यक्तीमुळं आपल्याला त्या ठिकाणी आजचा आपण हा कार्यक्रम घेऊ शकतोय, ज्या व्यक्तीमुळं आज आपल्याला अधिकार मिळाले, ज्या व्यक्तीमुळं आजचा आपलं प्रत्येकजण आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये एक वाक्य असतं, मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, मला फ्रीडम बोलायचा अधिकार आहे, पाहिजे त्या देवाची पूजा करण्याचा अधिकार आहे, मला कुठंही जाण्याचा अधिकार आहे, मी काही करण्याचा अधिकार मला त्या ठिकाणी आहे. ज्याच्यामुळं हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी मिळालं, ज्या माणसामुळं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येकजण आपापले अधिकार त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सत्यात उतरू शकतो. अन्यथा आपली परिस्थिती ही जर्मनीसारखी, अन्यथा नॉर्थ कोरियासारखी त्याच्यामध्ये झाली असती. ज्या व्यक्तीमुळे हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत त्या व्यक्तीचे विचार हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. समाजातील सगळ्या बहुजन समाजापर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत, वंचितांपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत, सर्व गरीब विद्यार्थ्यांपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत, सर्व घटकातल्या विविध लोकांपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत. आणि ते जे विचार आहेत त्या विचाराची जी आग आहे ती आग कायमस्वरूपी त्या ठिकाणी धगधगत राहिली पाहिजे. आणि ती जी धग आहे ती धग प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी तशीच तेवत राहिली पाहिजे. आणि म्हणून असे जे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय. आज मला सांगताना फार आनंद वाटतो. आज ही ऑनलाईन व्याख्यानमाला घेत असताना आज आपल्याला लायन्स क्लब इंटरनॅशनल असेल, लायन्स क्लब पुणे पर्ल असेल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर असेल, यांच्या तिघांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आपण आज त्या ठिकाणी घेतो. लायन्स क्लब ग्लोबल टीचर सारखी लोक आज आपल्यासोबत जुडली गेलेली आहेत की आज याच्यामधनं KG पासून PG पर्यंत जेवढेही काही शिक्षक त्या ठिकाणी ज्ञान देण्याचं काम त्याच्यामध्ये करतात, ज्ञानदानाचं काम करतात, ती सगळीच्या सगळी लोक या कार्यक्रमासोबत त्या ठिकाणी जुडली गेलेली आहेत. आणि म्हणून हा ज्या वेळेसला कार्यक्रम होतोय त्यावेळेसला हा कार्यक्रम ह्या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून त्या गावामधल्या शेवटच्या वाड्या वस्तीत तांड्यावरच्या शिक्षकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचणार आहे. आणि तो कार्यक्रम शिक्षकांकडनं विद्यार्थ्यांकडे पोहोचण्याचं काम हे फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणार आहे. कारण जोपर्यंत ह्या देशातले सर्व शिक्षक असं मनाने त्या ठिकाणी ठरवत नाहीत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत, तोपर्यंत ते पोहोचू शकत नाही. एकदा जर त्या ठिकाणी शिक्षकांनी ठरवलं हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे तर नक्कीच एखाद्या गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते विचार अत्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतात. आणि म्हणून जाणीवपूर्वक लायन्स क्लब ग्लोबल टीचर ह्या सुद्धा लोकांना आपण आपल्यासोबत जोडून घेण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आज जर तुम्ही पाहिलं, आज त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला जी 3री त्या ठिकाणी पार पडत आहे, याच्यामध्ये जर आपण विचार केला तर कोणते विषय घेतलेले आहेत, कोण ही लोक बोलत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर तुम्ही पूर्ण आयुष्य लक्षामध्ये घेतलं, त्यांचे विचार लक्षामध्ये घेतले आणि त्यांचं व्यक्तिमत्व जर लक्षामध्ये घेतलं तर एकच गोष्ट त्या ठिकाणी माझ्या मुखामध्ये आत्ता येते, ते म्हणजे विश्वरत्न. एवढं विशाल आयुष्य हे त्या ठिकाणी त्यांचं विशाल आयुष्य व्यक्तिमत्व त्या ठिकाणी त्यांचं होतं की मागच्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 10 दिवस ही व्याख्यानमाला चालली. पहिली आणि दुसरी म्हणजे ते 20 दिवस आणि आजपासून जी चालू होतीये ते म्हणजे अजून 10 दिवस, असे 30 दिवस झाले, 30 वक्ते झाले, 30 विषय झाले, तरी देखील त्यांचा अभ्यास हा त्या ठिकाणी अपुराच आहे. आणि अशा व्याख्यानमाला कायम स्वरूपी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागू शकते. एवढं मोठं विशाल व्यक्तिमत्व त्यांचं. आज एखादा माणूस जर एखाद्या विषयामध्ये म्हणजे संत तुकाराम महाराजांचा जर एखादा अभंग असेल तर त्या अभंगाच्या एखाद्या कडव्यावरती त्या ठिकाणी PhD करतो. आज जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ 30 दिवस, 30 वक्ते, 30 विषय
एकानेही तो विषय त्या ठिकाणी रिपीट केलेला नाही, एकाही वक्त्यांनी त्या ठिकाणी सेम माहिती परत परत सांगितलेली नाही. म्हणजे असं 30 दिवस झाले प्रत्येक जण 1-1, 2-2 तास त्या ठिकाणी त्यांच्यावरती बोलतोय, तरी सुद्धा त्यांचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपण पूर्णपणे त्या ठिकाणी बांधता येत नाही. हे एवढं मोठं विशाल व्यक्तिमत्व त्यांचं होतं. आणि म्हणून आज सुद्धा त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर वेळ आपण लक्षामध्ये घेतला तर तो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्या ठिकाणी गेलेला आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. या मराठी भूमीमध्ये त्यांचा सगळ्यात जास्त वेळ गेलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून ही एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ही फार मोठ्या प्रमाणावरती आहे, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तर 21 एप्रिल 2023ला माननीय श्री पांडुरंग शेलार सर, जे की कार्यकारी अभियंता आहेत, खडकवासला पाटबंधारे विभाग, आणि त्यांचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जल व ऊर्जा याविषयीचे योगदान. म्हणजे कोणता विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासामध्ये येऊ शकत नाही, हा विचार मला या ठिकाणी येतो. ऊर्जा आहे, जल आहे, महिलांचे अधिकार आहेत, गोरगरीब शोषित दलित वंचित लोकांचे अधिकार आहेत, शेतीवरती ते बोलत आहेत, राष्ट्र उभारणीमधील त्यांचं योगदान आहे, त्याच्यानंतर परराष्ट्र धोरणावरती त्या ठिकाणी बोललं जाते. किती 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 विशाल व्यक्तिमत्व आहे, आज आपल्याला ह्या ठिकाणी हे लक्षामध्ये येत असेल. हा कार्यक्रम घेत असताना जाणीवपूर्वक कार्यक्रम हा कोणत्याही झूम ॲपवरून आपण घेत नाहीये, हा कार्यक्रम कोणत्याही हॉलमध्ये नाहीये. कारण जोपर्यंत यूट्यूब आहे, जोपर्यंत इंटरनेट आहे, हे चिरकाल लोकांना स्वतःच्या मातृभाषेमध्ये, फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात जिथं जिथं लोक असतील, आणि एवढंच नाही जगामध्ये जिथेही कुठे त्या ठिकाणी मराठी लोक असतील, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी अभ्यास करता यावा, म्हणून हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे असं मला त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाटतं. आणि म्हणून कोणताही माणूस कितीही वेळेला त्याच विषयाचा त्यांना अभ्यास करायचा असेल तर तो अभ्यास हा यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती करू शकतो. आणि म्हणून आज ह्या कार्यक्रमाला आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात, मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एकच गोष्ट मला या ठिकाणी सांगायची की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत, हे विचार आजच्या परिस्थितीला सुद्धा तितकेच अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण जर आपण पाहिलं तर जे आज आपले जे राजकारणी लोक आहेत, त्यांचा जो मॅनिफेस्टो येतो, त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की आम्ही लोकांना हे देऊ ते देऊ, प्रत्येक जाती धर्मासाठी हे करू ते करू. ते काम 50-60 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार नसणाऱ्यांना अधिकार देण्यापासून ते संविधानामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीनं ह्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये आर्थिक सहाय्य सुद्धा केलं पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया याची घोषणा ही आज आपल्याला केल्यासारखी वाटती, परंतु जे लोकांना अधिकार नव्हते, जी लोक वंचित होती, त्या सगळ्या लोकांना संविधानातच त्यांनी त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे की धंदे उभा करण्यासाठी कशा पद्धतीनं सरकारला आर्थिक सहाय्यता ह्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी करता येणार आहे. आणि म्हणून आज या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं आलात. हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून घेतोय, म्हणून माझं सर्वांना एक नम्रतेचं आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणून हा जो कार्यक्रम आजपासून 10 दिवस त्या ठिकाणी चालणार आहे, याच्यामध्ये जे रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड केले जातील, ते सर्वच्या सर्व व्हिडिओ आपण त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत बाबासाहेबांचे विचार हे त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत, हीच एक आशा आणि अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याही ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्यांच्या मनाला फार मोठ्या प्रमाणावरती समाधान प्राप्त होत असेल. कारण त्यांचं जे ब्रीद होतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ते ब्रीद आज युवकांच्या माध्यमातून, युवा चळवळीच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतोय. आणि नक्कीच हे महाराष्ट्रातील युवक माझे विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवतील, अशीच भावना त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी येत असेल, हीच आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनस्मृतीला परत एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पांडुरंग शेलार प्रशासकीय सेवेत राहून सामाजिक भान जपणारे आणि समाजकार्याचा पर्वत उभारणारे व्यक्तिमत्व म्हणजे पांडुरंग शेलार. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला.
लहानपणापासूनच कौटुंबिक आणि सामाजिक बांधिलकीचं भान त्यांच्याकडे आहे. त्यामुळे अगदी विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्यात त्यांनी सहभाग घेतला. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे BE सिव्हिलचं पदवी शिक्षण घेत असताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अर्थात BANAI विद्यार्थी शाखा या संघटनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले. अभियंता म्हणून शासकीय नोकरी स्वीकारल्यानंतर सामान्यांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची तळमळ कायम राहिली. शासकीय सेवेत असताना त्यांनी आपल्या कार्यामुळे प्रशासनात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना 2 वेळा पदोन्नती मिळाली. सेवेत असताना सातारा जिल्ह्यातील पाटबंधारे विभागात अनेक प्रश्न मार्गी लावले. कराड तालुक्यातील मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केलं. अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न सोडवण्याचे संपूर्ण श्रेय पांडुरंग शेलार यांना जातं. सध्या विविध सामाजिक संस्थांवर सदस्य आणि सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. संघटनाच्या कार्यातही ते सक्रिय सहभाग घेतात. त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन चांगलं काम करा, प्रोत्साहन द्या, यश आणि आनंदही वाटून साजरा करा, प्रसंगी कठोर निर्णय घ्या, त्यावर ठाम राहा, येणाऱ्या आव्हानांना सकारात्मकपणे सामोरे जा, हे तत्त्व स्वीकारल्यानं आपली प्रशासकीय कारकीर्दही उजळून निघाली, असं ते स्वतःच मानतात. सामाजिक कार्याचा आदर्श वस्तुपाठ असणाऱ्या पांडुरंग शेलार यांना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या शुभेच्छा. डॉक्टर सुधाकर जाधवर एज्युकेशनल ट्रस्टमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिसरी ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. त्याचा एक भाग म्हणून आज मी या ठिकाणी वक्ता म्हणून या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. माझं नाव पांडुरंग शेलार. मी खडकवासला पाटबंधारे विभागामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून 3.5 वर्ष कार्यरत होतो. आता सेवानिवृत्तीनंतर सुद्धा सामाजिक कार्यामध्ये आणि पाणी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. माझा आजचा विषय हा थोडा वेगळा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जल आणि ऊर्जा क्षेत्रातील योगदान याविषयी मी आज आपल्याला थोडक्यात काही माहिती देणार आहे या भाषणाच्या निमित्ताने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातील शोषितांचे वंचितांचे पुढारी होते. ते प्रकांड पंडित होते, मोठे अर्थशास्त्रज्ञ होते, राज्यशास्त्रज्ञ होते, मानसशास्त्रज्ञ होते, त्याचप्रमाणे पत्रकार होते, विधितज्ञ होते. या भारत देशाची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे. ते राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. ही सर्व माहिती प्रामुख्याने बहुतांश लोकांना आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जल आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये काय काम केलेलं आहे याची कल्पना बहुतेक कमी लोकांना असावी. मला वाटतं डॉक्टर सुखदेव थोरात आणि अन्य काही जयदेव गायकवाड आणि अन्य डॉक्टर DT गायकवाड माझ्या माहितीतल्या या आणि अनेक काही लोकांनी थोडासा पुस्तक लिहून यावरती प्रकाश टाकलेला आहे. या देशाच्या जल आणि ऊर्जा क्षेत्राचा पाया हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रोवलेला आहे. 1942 ते 46 या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे श्रम, जल आणि ऊर्जा खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. तर त्यावेळेस त्यांनी जल आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलेलं आहे. ते खरं म्हणजे एक प्रकारचे ते जलतज्ञच होते असं म्हणायला काही हरकत नाही. 1996च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये एक जलसंसाधनाचा विकास व्हावा आणि जलसिंचन वाढावं, त्यामध्ये त्याची क्षमता वाढावी अशा उद्देशाने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ
त्याचप्रमाणे तापी खोरे अशा 5 महामंडळाची स्थापना केली होती. त्यामध्ये कामाचं सुसूत्रीकरण व्हावं, जलसंपत्तीचा विकास व्हावा, एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हावी, शाश्वत विकास व्हावा जलसंसाधनाचा, असा त्यामागचा उद्देश होता. त्यानुसार त्यांनी ती स्थापन केली आणि त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या वाटेला आलेलं जवळपास 585 ते 600 TMC पाणीसाठा आपण त्यावेळेस महाराष्ट्र कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून आपण निर्माण केला. तसं इतर देखील खोऱ्यांमध्ये त्याप्रमाणे धरणाचे पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली. त्याचप्रमाणे कालव्याचे जाळे देखील निर्माण करण्यात आलं. ही स्थापना 96 साली या सर्व नदी खोरे प्रकल्पाची आपण केली. परंतु 1948 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर खोरे प्राधिकरण मंडळाची स्थापना केली होती. म्हणजे 72 वर्षापूर्वीच अशा प्रकारे इंटिग्रेटेड रिव्हर बेसिन अँड प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, नदी खोरे नियोजन व्यवस्थापन याचा अभ्यास त्यांनी केला आणि याची गरज आहे आपल्याला असं त्यांना वाटलं, तेव्हा ते केलं. यापुढं मी बाबासाहेबांनी बरंचसं या क्षेत्रात काम केल्याबद्दल मी पुढं बोलणार आहे. पण तत्पूर्वी आपल्याला ब्रिटिशांच्या काळामध्ये जलसंपत्तीच्या दृष्टीने त्यांनी काय नेमकं काम केलं होतं ह्याचा थोडक्यात आपण विचार करूया. त्यानंतर नॅशनल वॉटर पॉलिसी, महाराष्ट्र वॉटर पॉलिसी, सध्याचे जे काही कायदे आहेत आणि सध्याचे काय नेमकं धोरण आहे सरकारचं, काय त्या पाण्याच्या दृष्टीने थोडंसं काम चालू आहे याचा देखील थोडंसं आपण आढावा घेऊ. पूर्वी महाराष्ट्र गुजरात हे वेगवेगळे राज्य होते, एकत्र होतं महाराष्ट्र गुजरात. 1 मे 60ला आपली स्थापना झाली महाराष्ट्राची, भाषावर प्रांतरचना झाली. 1 मे 60ला महाराष्ट्र स्थापन झाला, तिकडे गुजरात स्थापन झालं. कोकणपट्टीमध्ये भाताचं प्रामुख्याने पीक असतं आणि प्रचंड पाऊस त्या ठिकाणी होता. त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामामध्ये सुद्धा पाण्याची कमतरता काही जाणवत नव्हती. रब्बीमध्ये देखील जमिनीमध्ये ओलावा असायचा, त्यामुळे बरीचशी लोक कोकणामध्ये दुसरं पण पीक ते त्या ठिकाणी घ्यायचं. त्यामुळं जलसंपत्तीचं किंवा जलसिंचनाचे काही विकसनाचे जे काही काम आहेत ते त्या ठिकाणी काही होऊ शकले नाही. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत होती त्यावेळेस मजुरांमार्फत काही मातीची धरणं बांधली गेली. त्यामध्ये विसापूर, नेर, आष्टी, म्हसवड आणि मायानी मला वाटतं अशी काही धरणं त्या ठिकाणी बांधली गेली. त्या काळचं एक वैशिष्ट्य असं होतं की आज जसं आपण धरण बांधताना छोटे छोटे प्रकल्प बांधताना शासनाच्या मागं लागतो, शासनाकडून अपेक्षा करतो, पण त्या काळी काही प्रकल्प कालवे यांची कामं श्रमदानातून होत होती. ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे सहभाग हा सर्वसामान्य माणसाचा, शेतकऱ्याचा, नागरिकांचा त्या काळी होता, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण त्या काळी मला वाटतं कात्रजचं तलाव बांधला पेशव्यांनी आणि एक नाविन्यपूर्व कल्पना त्यांनी त्या ठिकाणी अस्तित्वात आणली की कात्रजचा तलाव बांधून बोगद्यातून पुणे शहराला पाणी पुरवठा त्यांनी पेशव्यांनी केला. 1870 साली कृष्णा नदीवरती खोडशी बंधारा बांधण्यात आला आणि सिंचनासाठी ते पाणी वळवलं गेलं. 1875 साली खडकवासला धरण आपल्याकडं जे पुण्याला पाणी पुरवठा करतं शहराला आणि शेतीला करतं 3-4 तालुक्यामध्ये, ते धरण बांधलं गेलं. खडकवासला धरणाचे कॉन्ट्रॅक्टर महात्मा ज्योतिबा फुले होते. हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल, परंतु त्या ठिकाणी खडकवासला धरण जर आपण बघायला आपण जर गेलात तर त्या ठिकाणी पाटी आहे आणि त्या ठिकाणी ते धरण 1875 साली बांधले आणि ते तरी महात्मा फुलेंचं देखील नाव आहे त्या ठिकाणी. तर 1885 साली भोर बाडगर हे धरण बांधलं गेलं आणि नीरा उजवा कालवा हे प्रणाली त्या ठिकाणी अस्तित्वात आली. ब्रिटिशांनी त्या काळामध्ये पाण्याच्या विकासाच्या दृष्टीने इतकं महत्त्वाचं आणि चिर स्वरूप आणि फार मोठं असं महत्त्वाचं योगदान त्यांनी ब्रिटिशांनी दिलं. कारण त्यावेळेस मला वाटतं 1996 ते 20व्या शतकामध्ये 1896 ते 2000च्या त्या मला वाटतं कालावधीमध्ये हा प्रचंड दुष्काळ त्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पडला होता. जवळपास 10 लाख लोक त्या ठिकाणी मृत पावले. तर ब्रिटिशांनी सर कॉलिन फ्रँकलिन नावाच्या एक अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली या सर्व संकटावर मात करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी कमिटी नेमली. त्या कमिटीने अभ्यास करून आवर्षणप्रवण भागात पाणी पुरवण्यासाठी काही धरणाची निर्मिती करणं आवश्यक आहे. म्हणजे सह्याद्रीच्या अतिवृष्टीच्या भागात ज्या ठिकाणी जादा पाऊस येतो त्या भागामध्ये
खाली वेगवेगळी अशी धरणं बांधून स्टेप बाय स्टेप त्याचं पाणी सिंचनासाठी पिण्यासाठी हे दिलं जावं, अशा प्रकारची त्यांनी ती योजना मांडली. आणि त्या अनुषंगाने चणकापूर, गिरणा कालवे, नंतर दारणा, गोदावरी, नंतर भंडारदरा प्रवरा कालवे, नंतर भाटगर निरा कालवे, अशा योजना 1910 त्या काळामध्ये निर्माण झाल्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांनी त्या काळामध्ये या सर्व भूपृष्ठावरील जे ठिकाणं आहेत त्यांचं लोकेशन, स्थान निश्चित करण्यासाठी प्रत्येक ठिकाणचं ट्रिगोनोमेट्रिक सर्वे केला, त्रिकोणमिती सर्वेक्षण त्या ठिकाणी त्यांनी केलं. एवढंच करून ते थांबले नाहीत, तर समुद्र सपाटीपासून प्रत्येक नद्या, नाले, गाव, खेडी प्रत्येकाचं कुठं लोकेशन यासाठी त्यांनी कुठल्या उंचीवर किती बसलेले त्याचं देखील सर्वेक्षण केलं. बेंचमार्क त्यांनी, तुम्ही आपण पाहिलं असेल काही जिल्ह्यामध्ये काय गावामध्ये पाहिलं तर ब्रिटिशांनी एक बेंचमार्क, कॉन्क्रीटमध्ये असा दगड आहे कायमस्वरूपी आहे आणि त्याच्यावरती बेंचमार्क आहेत. त्या बेंचमार्कच्या आधारे आपण धरण कालव्याचं सर्वेक्षण करताना त्याचा हा वापर केला जातो. जेव्हा रेल्वेच्या कामासाठी, पुलांच्या कामासाठी, कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी सिव्हिलच्या त्या बेंचमार्कवरून लेवल घेऊन आपल्याला ते सर्व त्याचं ते बांधकाम आणि त्याचं नियोजन आपल्याला डिझाईन वगैरे करावं लागतं. तर ते त्यांनी केलं. टोपोशीट त्यांनी तयार केल्या, डिग्री शीट त्यांनी तयार केल्या आणि ह्या सर्वांचा उपयोग नंतर निश्चितपणे धरणाची लोकेशन ठरवण्यासाठी किंवा रस्ते बांधण्यासाठी, रेल्वेची काही ठिकाणं, ह्याचं सगळं संशोधन करण्यासाठी या सगळ्या संरक्षणाचा प्रचंड उपयोग झाला. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातही उपयोग झाला आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा या सर्व गोष्टीचा खूप उपयोग झाला. त्यावेळेस मला वाटतं सर काही हेनरी होता, एक हेनरी म्हणून एक अभियंता होता, त्या अभियंत्याने घोड्यावर जाऊन त्या टोपोशीट आणि डिग्री शीटच्या आधारे घोड्यावर जाऊन पायी चालत जाऊन अनेक धरणाची ठिकाणं त्यांनी त्या ठिकाणी निवडली आणि ती शोधली. हे फार महत्त्वाचं काम आहे. माधवराव चितळे जे आपले जलतज्ञ आहेत त्यांचं एक असं वाक्य आहे, फार महत्त्वाचं ते वाक्य आहे की धरणाच्या जागा ह्या निसर्गाने ठरवलेल्या असतात. आज आपण धरणं बांधतो, बाकीचे तांत्रिक कामं करतो, इंजिनियर्स वापरतो, आपण सगळं स्टाफ वापरतो, शासकीय योजनेतून पैसे देतो, परंतु ह्या जागा ह्या निसर्गाने ठरवलेल्या आहेत. धरणाच्या जागा आहे काही म्हणजे असं आपण कृत्रिमपणे जाऊन त्या आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे आज जी मेजर धरणं झाली, हजारो धरणं झाली, मोठी धरणं झाली, मध्यम प्रकल्प झाले, नंतर लघु प्रकल्प झाले, त्यापेक्षा छोटे छोटे बरेचसे प्रकल्प आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये प्रचंड झाले. ह्या सर्वांचं जाळं आपण त्या ठिकाणी विणलं गेलं. परंतु ह्या सगळ्या धरणांचा विकास आणि ह्याचं जलसिंचन क्षमता वाढवणं हे देखील फार मोठं महत्त्वाचं काम होतं. तर ब्रिटिशांनी त्या काळी मला वाटतं खूप चांगलं काम केलं. आपल्या देशामध्ये वॉटर पॉलिसी जेव्हा देशाची निर्माण झाली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 2003 साली महाराष्ट्राची स्वतंत्र जलनीती तयार करण्यात आली. त्याचप्रमाणे 2005 साली महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना झाली, ज्याला महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी ऑथॉरिटी आपण असं म्हणतो. त्याची स्थापना 2005ला झाली महाराष्ट्रामध्ये. नंतर सिंचन व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग असा कायदा 2005 साली पारित झाला. म्हणजे सिंचन व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग सोसायट्या स्थापन करून मोठ्या प्रमाणात करण्यास आपण 2005 पासून महाराष्ट्र शासनाने सुरुवात केली. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 2.74 लक्ष हेक्टर आपली सिंचन क्षमता होती. त्यापेक्षा कित्येक पटीने आज आपली सिंचन क्षमता वाढलेली आहे, कारण आपण अनेक धरणांची निर्मिती केली, अनेक कालव्यांचं जाळं आपण त्या काळी निर्माण केलं. धरण ही पाणी ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे, मौल्यवान आहे, पण ते मर्यादित आहे. त्यामुळं पाण्याचा वापर हा नक्कीच आपण काटकसरीने करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. मला वाटतं त्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळीस आपली लोकसंख्या 36 कोटी होती. आता ती लोकसंख्या 1922ला 135 कोटीच्या वर गेलेली आहे. 2050ला 160 ते 70 कोटी भारत देशाची लोकसंख्या होईल. त्यामुळे पाण्याची गरज ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि पिण्यासाठी पाणी लागतं, शेतीसाठी लागतं पाणी, अनेक बाबीसाठी पाणी लागतं, बिगर शिजण्यासाठी, उद्योगासाठी सुद्धा देखील पाणी लागतं. आणि ही वाढती लोकसंख्या नागरीकरणाचा जर विचार केला तर दिवसेंदिवस पाण्याची उपलब्धता दरडोई थोडीशी कमी होणार आहे. याचा विचार करून आपण आपल्याकडे देखील पाण्याचा वापर आपण मर्यादित स्वरूपात केला पाहिजे. अलीकडं आपण ड्रीप इरिगेशनचा वापर जास्त प्रमाणात शेतकरी करतात. ही फार महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे, कारण ड्रीप इरिगेशन सूक्ष्म सिंचन पद्धतीमुळे
स्प्रिंकलर सिस्टीमने, ह्या सिस्टीममुळं आपल्याला जेवढं आवश्यक आहे पाणी तेवढंच पाणी पिकांना दिलं जातं. कारण आपल्याकडे भारतीय शेतकऱ्यांची तर मानसिकता अशा आहे की ऊस असो किंवा कुठलं पीक असो, जास्तीत जास्त पाणी शेतामध्ये घातलं कमरेभर म्हणजे मग पीक चांगली येतील किंवा पाणी टिकून राहील. पाणी तिथं टिकून राहत नाही, दुसऱ्या शेतात जातं किंवा दुसऱ्या शेताचं ते खराब होतं ते पाणी जाऊन. तर या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. ती मानसिकता आपण बदलली पाहिजे की आवश्यक तेवढंच त्या पिकाला पाण्याची गरज आहे, त्यापेक्षा जास्त दिलं तर ते पीक खराब होऊ शकतं, त्याची प्रोडक्टिव्हिटी उत्पादन देखील कमी होऊ शकते. याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. त्यामुळे या गोष्टीचा आपण सर्व विचार करणं आवश्यक आहे. पाण्याच्या याच्यामध्ये पाण्याचा जर काटकसरीने वापर करणं आवश्यक आहे. कारण जसं आपण देशाची संपत्ती ही दरडोई उत्पन्नावरून ठरवतो राज्याची देशाची, तसंच इथून पुढं ज्या भागामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये दरडोई पाण्याची उपलब्धता जास्त राहील तो भाग समृद्ध असा पुढे ओळखला जाईल. आणि पाणी हे उद्याच्या भविष्यातील संघर्षाची ठिणगी असं म्हणतात, हा एक ज्वलंत विषय आहे. त्यामुळे त्याचं समन्वय वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी पाण्याचा वापर हा नदीखोऱ्या म्हणजे सगळ्या नदीखोऱ्यातल्या पाण्याचा वापर हा समन्यायी व्हावा. टेल एंडपर्यंत हे पाणी शेवटच्या घटकापर्यंत, टेल एंडच्या शेतकऱ्यापर्यंत, गरिबापर्यंत पोहोचावं. यासाठीच आपण महाराष्ट्र वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे याची महाराष्ट्र जलसंपदा नियमांचे प्राधिकरणची आपण स्थापना केली. मला वाटतं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की या ठिकाणी पाणी वाटपासाठी, पाण्याचे दर ठरवण्यासाठी आणि पाण्याच्या अंतर्गत वाद मिटवण्यासाठी जलसंपदा नियमन प्राधिकरण झालं. हे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये ते झाली की जलसिंचनाचे स्थितीदर्शक अहवाल आपण दरवर्षी महाराष्ट्रामध्ये सादर केला जातो. ही देखील एक आदर्श उदाहरण आहे महाराष्ट्राचं की देशामध्ये पहिलं उदाहरण आहे की आपण पाण्याचं ऑडिट करतो. प्रत्येक धरणाच्या प्रत्येक कामाचं महाराष्ट्रामध्ये ऑडिट केलं जातं. त्याचं ऑफिस आहे, त्याचं ऑडिट करणारं औरंगाबादला. त्या ठिकाणी मुख्य अभियंता स्तरावर एक अधिकारी असतो. सर्व प्रकल्पाचं त्या ठिकाणी आढावा घेतला जातो की बाबा पाणी उपलब्ध धरणामध्ये आलं किती, साठलं किती, त्यानंतर ते शेतीसाठी किती दिलं, पिण्यासाठी किती दिलं, औद्योगिक वापरासाठी किती दिलं, याचा एक जललेखा आपण तयार करतो. म्हणजे पाण्याचा जललेखा तयार करणारं, ऑडिट करणं देखील महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. सो बेंचमार्किंग सिस्टीम निर्माण करणारं प्रकल्पांचं ते देखील महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. तर आपण महाराष्ट्रात बरीचशी आपण प्रकल्प निर्मिती हे सगळं केलं, परंतु हे सगळं प्रकल्प निर्मिती करत असताना, पाण्याचा जास्तीत जास्त वापर करत असताना आज आपण जसं मगाशी मी म्हटलं की चितळी म्हणले की धरणाच्या जागा निसर्गाने ठरवल्या असतात, तर धरणाच्या जागा आता कमी आहेत, त्यामुळं त्यावरती मर्यादा येणार आहेत. त्यामुळे आहे त्या प्रकल्पाची पोटेन्शियल, त्याची क्षमता आपण चांगल्या प्रकारे टिकून ठेवणं आणि त्या धरणाच्या पाण्याचा वापर चांगल्या प्रकारे होणं, त्याची कार्यक्षमता वाढवणं, हे देखील महत्त्वाचं काम हे आपल्याकडं आहे. आणि त्या दृष्टीने आपण त्याच्या दृष्टीने त्याची जागरूकता आपण हे नेहमी ठेवले पाहिजे. प्रकल्प जेव्हा त्या ठिकाणी बांधला जातो, धरणं होतात, तर त्यामध्ये त्या लोकप्रतिनिधींचा, जसं अधिकाऱ्यांचा, तांत्रिक अधिकारी असो, खात्याचे कुठले अधिकारी असो, ह्यांचा सहभाग जितका सकारात्मक आणि महत्त्वाचा असतो, तितकाच तिथले जे काही राजकीय लोकप्रतिनिधी असतात त्यांची सकारात्मकता देखील त्या प्रकल्पाच्या उभारण्याला फार महत्त्वाची असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये इतका सकारात्मक दृष्टिकोन ठेवला की 1 डिसेंबर 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी संस्थेमध्ये बिल आणलं आणि ते बिल आणताना त्यांनी दामोदर खोरे नदी प्राधिकरण मंडळाची त्यांनी त्या ठिकाणी स्थापना केली. नंतर सोन नदी, महानदी प्रकल्प याची देखील प्राधिकरणाची मंडळाची स्थापना बाबासाहेबांनी त्यावेळेस त्या काळी केली आणि जल आणि ऊर्जा क्षेत्राचा फार मोठा पाया त्या ठिकाणी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी रोवला. जसं आज महामंडळ स्थापन झाली, परंतु बाबासाहेबांनी त्याच वेळेस ती स्थापन केली. आंतरराज्यीय नद्या ज्या असतात, या राज्यातून त्या राज्यात वाहणाऱ्या नद्या, त्या संदर्भात त्यांच्या विकासासाठी कायद्यामध्ये आणि राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केली की नद्या त्या भागात जात असताना त्या भागातल्या लोकांनी एकात्मिक खोरे नियोजन करून त्या भागात धरणं बांधून त्या धरणाचा आणि पाण्याचा वापर हा टेलेंटपर्यंत, गोरगरिबापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत न्यावा, अशा प्रकारची योजना बाबासाहेबांनी मांडली. त्यामुळे दामोदर खोरीबरोबर सोन, महानदी या प्रकल्पाचा देखील याचा देखील बाबासाहेबांनी विकास केला की पाण्याचा केवळ सद्यस्थितीत किंवा लोकल असा स्थानिक न विचार करता पाण्याच्या विकासासाठी, जलसंसाधनाच्या विकासासाठी की आपण समतोल आणि राज्य पातळीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एकात्मिक खोरे नियोजन हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या उद्देशाने त्यांनी ही सगळी स्थापन केली होती. तसंच धरणं ही जी आहेत, ही धरणं ही फक्त
पिण्यासाठी किंवा उद्योगासाठी किंवा शेतीसाठी अशी न होता ती मल्टीपर्पज म्हणजे बहुउद्देशीय पद्धतीने धरणं बांधली जावेत अशा प्रकारची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी जी धरणं बांधली ते त्या धरणामध्ये पूर नियंत्रणासाठी त्यांनी हिराकूड धरण म्हणा किंवा बाकीची ही सगळी धरणं बांधली. त्यावेळेस कृषी नदीला त्यावेळेस प्रचंड पूर याचा, जीवित वित्तहानी व्हायची. त्यामुळं धरणाची निर्मिती त्या ठिकाणी पूर नियंत्रणाच्या दृष्टीने केली गेलीच. पूर नियंत्रण तर झालंच ही धरणं बांधल्यामुळं म्हणजे बाबासाहेबांच्या कल्पनेमुळे. परंतु त्याबरोबर त्या ठिकाणी जलसिंचनासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी सर्वासाठी पाणी पण उपलब्ध झालं. म्हणजे अशी मल्टीपर्पज धरणं व्हावीत असं बाबासाहेबांची त्यावेळेस इच्छा होती. वाटतं 42 ते 46च्या काळामध्ये अमेरिकेमध्ये रुझवेल्ट हे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी मसुरी, मियामी आणि मला वाटतं 2-3 जे काही असे नदीखोरे प्रकल्प त्यांनी स्थापन केले आणि त्या खोऱ्यांवरती नदीवरती वेगवेगळ्या ठिकाणी धरणं, तळी वगैरे बांधली आणि त्या भागांचा त्यांनी समतोल असा विकास केला. तर त्याप्रमाणेच बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर खोरे मंडळ स्थापन करून दामोदर खोरी नदी प्रकल्प, सोन नदी, महानदी या सगळ्या खोरे प्रकल्पांचा बाबासाहेबांनी विकास केला. आठवतं 1945 साली हिराकुंड धरणाची जेव्हा पायाभरणीच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओरिसामध्ये गेले होते, त्या हिराकुंड धरणाच्या पाणी परिस्थितीमध्ये बोलताना त्यांनी त्या ठिकाणची दळणवळण व्यवस्था, पूर नियंत्रण, शेतीसाठी लागणारं पाणी, उद्योगासाठी लागणारे पाणी याचा सगळा अभ्यास आणि उहापोह त्याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. आणि त्या धरणाच्या पायाभरणीला नंतर ज्यावेळेस हे आले होते, पंडित जवाहरलाल नेहरू आले होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू देखील त्यावेळेस म्हटले होते की ही जी काही धरणं आहेत ही आधुनिक भारताची मंदिर आहेत असं त्यांनी म्हटलं होतं. ह्या सर्व मंदिरांचा पाया हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस रोवला होता. आज आपण पाहतो की नदीला पूर येतो, त्याकाळी प्रचंड पूर येत होता, प्रचंड प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होत होती. परंतु तरी देखील हे जे पाणी आहे, जादा येणारं पाणी, हे पाणी समुद्राला सोडू नये, त्याचा वापर मनुष्याच्या कल्याणासाठी व्हावा अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी स्टेप बाय स्टेप अशा धरणांची साखळीची निर्मिती करावी अशा प्रकारे धोरण आखलं. त्या दृष्टीने धरणाची बांधकामं केली आणि सिंचन निर्मिती ह्याच्यामध्ये त्यांनी फार मोठा पाया रोवला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की आपण नदीजोड प्रकल्पाची आज आपण भाषा करतो. बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो भीमासिना नदी जोड कालवा प्रकल्प आहे. आज कृष्णेचं पाणी आपण मराठवाड्यामध्ये नेतो. तो कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प आज या ठिकाणी असतो. त्याचं प्रकल्पाचं बरंचसं काम चालू आहे. वाटतं निधी बाबा इथे थंड आहे. परंतु कृष्णेचं जादा पाणी मराठवाड्याला किंवा कुठल्याही आपल्या भागातल्याच माणसासाठी मिळावं आणि एक नैसर्गिक समतोल आपण राखला पाहिजे. ज्या भागामध्ये निसर्गानेच असमतोल केला आहे त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे समतोल निर्माण करणं आवश्यक आहे. त्यामुळं आपण पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर हा मनुष्यासाठी कल्याणासाठी तो झाला पाहिजे आणि शेवटच्या एंडपर्यंत ते पाणी पोचलं पाहिजे. दारिद्र्यात कितपत पडलेल्या लोकांसाठी आणि गरिबांसाठी ह्या पाण्याचा वापर झाला पाहिजे अशा दृष्टीने त्यांनी जलक्षेत्राची त्यांनी पायाभरणी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस केली होती. नदीजोड प्रकल्पाशिवाय आज पर्याय नव्हता. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी सुद्धा नदीजोड प्रकल्पाची कल्पना मांडली होती की जादा जाणारं पाणी ज्या भागामध्ये ज्या 12माही नद्या आहेत, ज्यांच्याकडे भरपूर ज्या नद्यामध्ये पाणी आहे त्या नद्यांचं पाणी जिथं आवर्षणप्रवण भाग आहे की ज्या नद्यांना अजिबात पाणी नसतं, ज्या कोरड्या असतात, तर त्या भागामध्ये या नदीचं पाणी तिकडं वळवण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचा हा एक फार मोठा चांगला पर्याय आहे. अशा प्रकारची कल्पना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस मांडली. आज आपण पाहतो की हजारो कोटी त्या प्रकल्पासाठी खर्च होतो. हे अत्यंत आवश्यक आहे, मोठं आहे. परंतु एवढा निधी लगेच आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये तो काही उपलब्ध होऊ शकत नाही. कारण आपलं राष्ट्र किंवा आपला देश हे विकसनशील आहे. आपल्याकडं बेनिफिट कॉस्ट रेशो BC रेशोचं तत्व आहे. जोपर्यंत आपल्याकडे ते आहे बेनिफिट कॉस्ट रेशो, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीच्या सगळ्या मापदंड विचारात करून प्रकल्प ह्या योजना आपल्याला सगळं घ्याव्या लागतात. त्याच्यामुळं आज जरी सगळं शक्य नसलं तर भविष्यामध्ये पाण्यासाठी होणारी यादवी किंवा पाण्यासाठी होणारा संघर्ष हे जर आपल्याला टाळायचं असेल आणि माणसाला समृद्ध करायचं असेल चांगल्या पद्धतीने तर नदीजोड प्रकल्पाशिवाय पर्याय नाही. अनेक महत्त्वाचा बाब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये सेंट्रल वॉटर कमिशनची स्थापना केली. त्याबरोबर त्यांनी मला वाटतं केंद्रीय विद्युत प्राधिकरणाची सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केली. नुसतंच त्यांनी हे स्थापना केली नाही, त्यासाठी ऑर्गनायझेशन निर्माण केली, स्टाफ केली, निधीची देखील तरतूद त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्यामुळं माझं असं स्पष्ट मत आहे की
ज्याला आपण धरणं ह्याला आजची आधुनिक मंदिरं असं नेहरूंनी म्हटलं, ही आधुनिक मंदिरं करण्यामध्ये किंवा जल ऊर्जा क्षेत्रामध्ये आज भारताने जी काही प्रगती केलेली आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि जर त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संस्थेत बिल आणून पास करून आंतरराज्यीय नद्यांची कायद्यामध्ये तरतूद केली नसती, स्वतंत्र कायदे तयार केले नसते, नदी खोरे विकासासाठी महामंडळ स्थापन केली नसती, तर आज भारतामध्ये जल आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये भारत देशाने जी काही प्रगती केली किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याने केलेली आहे ती प्रगती निश्चितपणे उठून दिसू शकली नसती. हे मात्र निश्चिताने आपल्याला सर्वांना मान्यच करावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नदी खोरे निवडण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली, हिराकुंड धरण बांधलं, अनेक धरणांचा पाया रोवला, सोन नदी महानदी प्रकल्प आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन ह्या सगळ्याची स्थापना केली, सेंट्रल वॉटर कमिशन फॉर्म केलं, केंद्रीय विद्युत प्राधिकरणाची स्थापना केली. हे सर्व त्या काळी आवश्यक होतं. तर बाबासाहेब आंबेडकरांना आणखी जर काही कार्यकाळ मिळाला असता मंत्रिपदाचा किंवा त्यांच्याकडे ही जर खाती राहिली असती श्रम, जल आणि ऊर्जा, तर त्यांनी अनेक प्रचंड प्रमाणात मध्ये पाण्याचं व्यवस्थापन आणि पाणी साठ्यासाठी त्यांनी अनेक योजना अनेक भागामध्ये राज्यामध्ये देखील आणल्या असत्या. ही मात्र निश्चित आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आहे तो असा आहे की हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे की आज आपण सर्व धरणांच्या बरोबर पुनर्वसन झालं पाहिजे किंवा धरणाच्या आधी पुनर्वसन झालं पाहिजे अशा प्रकारचा कायदा आपण किंवा पुनर्वसनाचं धोरण आपलं आहे. आपण पुनर्वसनाचं धोरण जेव्हा आपण आखलं मांडलं त्याचा आपण कायदा तयार केला त्यावेळेस आपण धरण बांधताना धरणाच्या अगोदर तर ते शक्य होत नाही कधीच पुनर्वसन प्रॅक्टिकली, धरणाबरोबरच ते होत राहतं. जसं धरण होईल तसं पुनर्वसन होत जातं. आज आपण पुनर्वसनासाठी मेधाताई पाटकर पर्यावरणमध्ये आहेत, ते सतत झगडत असतात. नर्मदा प्रकल्पाला त्यांनी प्रचंड विरोध केला, काही पर्यावरणाचे काही विषय होते. शेतकऱ्यांचं सर्वांचं पुनर्वसन हे झालं पाहिजे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. कारण जे धरणांच्या बांधकामामध्ये जे विस्थापित होतात त्यांचं पुनर्वसन होणं ही तर निश्चितपणे काळाची गरज आहे. त्यांच्याबरोबरच डॉक्टर भारत पाटणकर हे देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये अग्रभागी आहेत. या शेतकऱ्यांच्या विस्थापितांच्या प्रश्नासाठी सतत भांडत असतात. मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रचंड कार्य आहे. मी त्यांच्याबरोबर डॉक्टर भारत पाटणकरांच्या बरोबर मी जेव्हा डेप्युटी इंजिनियर होतो सातारा जिल्ह्यामध्ये त्यावेळेस वाघ मराठवाडी, उत्तरमान धरण, निवकणी प्रकल्प आणि अनेक प्रकल्पची कामं मी तिथं करत असताना डॉक्टर भारत पाटणकरांचा माझा देखील नजीकचा संबंध आला. तर गोरगरिबांसाठी त्याग करण्याची आणि त्यांच्यासाठी लढण्याची त्यांची फार मोठी चांगली भावना आहे आणि पुनर्वसनाचा त्यांचा खूप अभ्यास आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक त्यांनी शासन निर्णय देखील काढले आणि फार महत्त्वाचे आहेत. त्या म्हणजे जातपात न बाळगता शोषित वंचितासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं धोरणच भारत पाटणकर एक प्रकारे राबवतात. त्यामुळं मी तिथं पदावर काम करत असताना सतत त्यांना त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी कसं चांगलं काम करता येईल असं निश्चित मी केलं. आणि एक आदर्श पुनर्वसन वाटतं वाघ मराठी धरणाचं देखील त्यांनी केलं. सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी पुनर्वसन त्यांनी केलं. मेधाताईंनी देखील त्यावेळेस वाघ मराठीला प्रचंड विरोध केला, पण राहिलेल्या विस्थापितांचं देखील त्या ठिकाणी पुनर्वसन झालं. त्यावेळेस ते गळभरणीला प्रचंड विरोध केला शेतकऱ्यांनी, शक्यतो मेधाताई पाटणकरांच्या ह्यांनी. परंतु आम्ही त्या धरणाचं टप्प्याटप्प्याने पुनर्वसन केल्यामुळं 1911 साली त्या धरणाची ऐतिहासिक गळभरणी आम्ही केली. वास्तविक पाहता ते धरण 7-8 वर्षे बंद होतं. 96ला चालू झालं, 2-3 वर्ष बंद चालू होतं, पण फंड नसल्यामुळे ते बंद झालं. परंतु एक गेली 10-12 वर्ष 200 कोटी रुपये खर्च होऊन त्या धरणामध्ये पाणीसाठा निर्माण झाला नव्हता, कारण अनेक गावं जात होते, विस्थापनाचे प्रश्न होते. परंतु मी त्या ठिकाणी हजर झाल्यानंतर सर्व अभ्यास करून आणि भारत पाटणकरांच्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे वरिष्ठ जे आहेत त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली टप्प्याटप्प्याने पुनर्वसन केलं आणि फर्स्ट स्टेज गॉरेज फिलिंग त्या ठिकाणी आम्ही 11 साली केलं. ते फार वादग्रस्त ठरलं, परंतु त्या ठिकाणी काही लोकांची जी मागणी होती ती पुनर्वसनाच्या बाहेरची होती की त्यांना जमिनीच्या ऐवजी कॅश पाहिजे होती. पण ते नंतर त्यांनी शासनाने त्यात बदल केला आणि त्या नवीन त्यांनी त्या ठिकाणी जमिनीऐवजी मोबदला देखील काही शेतकऱ्यांना दिला. त्या ठिकाणी वरती धरणाच्या वर लोक विस्थापित झाले, गावठाणं तयार झाली. काही लोकांना विस्थापितांना आपण धरण बांधताना प्रकल्प करत असताना पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये आपण त्यांना पर्यायी जमिनी देतो, घरं देत असताना त्या ठिकाणी आपण नागरीसुद्धा देतो. पूर्वी
9-10 होत्या, नंतर 17 आल्या, आता त्या केंद्र सरकारने परत त्या नागरी सुविधा वाढवल्या. या सर्व गोष्टी करत असतो. कारण धरणाच्या प्रकल्पाच्या निर्मितीबरोबर शेतकऱ्यांचं आणि गोरगरिबांचं पुनर्वसन ही देखील फार महत्त्वाची बाब आहे. अजून देखील कोयना धरणाच्या पुनर्वसनासाठी अजून सुद्धा भारत पाटणकर आणि प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. तर आपल्या दृष्टीने ही गोष्ट नक्कीच थोडीशी कमीपणाची आहे की धरण पूर्ण झालं, परंतु त्यांच्या विस्थापितांचे प्रश्न देखील फार महत्त्वाचे आहेत आणि त्या समस्या देखील इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्या विस्थापितांचं पुनर्वसन जरी झालं तर त्याची आपल्याला किंमत कशात मोजता येत नाही, असंच स्वतःचं माझं अधिकारी म्हणून त्या ठिकाणी मत आहे. हा मुद्दा मी एवढ्यासाठी विस्थापितांच्या पुनर्वसनाचा या ठिकाणी मांडला की दामोदर खोरे प्रकल्पाची मंडळाची स्थापना करत असताना, ते धरण बांधताना असताना किंवा हिराकुंड धरणाचे बांधत असताना, सोन नदी, महानदी किंवा इतर प्रकल्पाच्या बाबतीमध्ये धोरण आखताना, हे धरण बांधत असताना त्यावेळी पुनर्वसन तो प्रश्न निर्माण झाला होता. तर बाबासाहेब आंबेडकरांनी गेलेल्या जमिनीला जमीन, पर्यायी जमीन देणं, त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांना, विस्थापित लोकांसाठी, प्रकल्पग्रस्तांसाठी पर्यायी जमिनीबरोबर त्यांना नागरी सुविधा देणं, त्यांना घरं देणं, ह्याचं एक सर्वकष धोरण बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं, त्याची तरतूद केली, कायदा तयार केला आणि तेच धोरण आजपर्यंत आपण राबवतोय. म्हणजे शेतकऱ्यांसाठी आणि सर्वांसाठी फार मोठं काम बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी केलं आणि त्यांचं योगदान आपल्याला आम्ही विसरून चालणार नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की पाणी राष्ट्रीय संपत्ती आहे, काटकसरीने त्याचा वापर केला पाहिजे. भविष्यामध्ये यादवी संघर्ष त्यामुळे होऊ शकतो, आपण पाहतो. पण पाण्याचा अपव्यय आपण टाळला पाहिजे. जसं मी ड्रीप इरिगेशनचा उल्लेख केला, स्प्रिंकलरचा केला, हे आपण करतोय, जादा प्रमाणात तो करणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ठीक आहे, नॅशनल वॉटर पॉलिसीनुसार पिण्याला प्राधान्य आहे, नंतर बाकीच्या टॉप प्रायोरिटी वेगवेगळ्या जरी असल्या तरी शेतीमध्ये आपण जेव्हा खडकवासला धरण असो किंवा कुठलं धरण बघा, इथून खडकवासला धरणातून जेव्हा पाणी जातं ते इंदापूरपर्यंत जातं, 202 किलोमीटरला ते पाणी जातं. तर 202 किलोमीटरला पाणी पोचत असताना इथं समजा आपण 1200-1300 क्युसेक सोडलं तर त्या ठिकाणी नेमकं किती पोचतं? कमीत कमी 100 क्युसेस किंवा त्याच्यापेक्षा किती. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक सिस्टीममध्ये, धरण कालव्यांच्या सिस्टीममध्ये या सर्व लॉसेसचा आपण अभ्यास केला पाहिजे. हा जो व्यय होतोय, हा जो लॉस होतोय, तो आपण टाळला पाहिजे. तो पाणी आपल्याला उन्हाळ्यामध्ये किंवा टंचाईच्या काळात आपल्याला ते वापरता येतं. त्यामुळे ते पाणी आपण जितकं राखून ठेवता येईल तेवढं महत्त्वाचं आहे. कारण आपण मी एवढ्यासाठी हा असा मुद्दा म्हणतो की धरणं प्रचंड झाली, जलसंधारणाच्या योजना झाल्या, संपूर्ण तालुका, गाव, खेडी सगळी आपण टॅप केली, सगळीकडे आपण अडवले, सर्व केले, परंतु त्या भागात पाऊसच झाला नाही, निसर्गानेच तुम्हाला जर साथ दिली नाही, ते धरणं भरणार कशी? म्हणजे तुमचं माझं जीवनमान हे सगळं शेवटी निसर्गावरच अवलंबून आहे. पाण्याची भांडणं नंतर, पहिला पाऊस झाला पाहिजे. मग पाऊस धुण्यासाठी आज काय झालेलं आहे? पूर्वी पद्धत कशी होती, 12 महिन्यात त्या काय वाहत होत्या, तर त्यावेळेस वनक्षेत्र भरपूर होतं आणि भूजलाचा वापर जो उपसा होता तो कमी होता, त्यामुळे त्या नद्या वाहत होत्या. पण आज भूजलाचा प्रचंड वापर सगळीकडे लोक करत आहेत, त्याबरोबर वनक्षेत्र देखील आपलं कमी झालेलं आहे. तर म्हणून आपल्याला या दृष्टीने वनक्षेत्र कसं वाढवता येईल, कॅशमेंटमध्ये पाणलोट क्षेत्र, कारण कुठल्या धरणाचा पाणी साठ्याचा आहे ना, जो डिझाईन केलं जातं ते पाणलोट क्षेत्राच्या आकारानुसार आणि प्रकारानुसार केलं जातं. त्यामुळे वनक्षेत्राची, झाडांची निर्मिती, पर्यावरणाचं समतोल राखणं, हे सगळं आपली सरकारची नुसती नाही तर शासनाची देखील जबाबदारी असं माझं मत आहे. तर आपण हा जो अपव्यय आहे, हा लॉसेस आहे ना, हा लॉसेस आपण टाळला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? मला वाटतं त्या ठिकाणी की काही सिलेक्टिव्ह लाईनिंग करतो आपण, पण माझं मत आहे की मॅक्झिमम जेवढं करता येईल लाईनिंग तेवढं करावं, हा अपव्यय टाळावा. किंवा बोगद्यातून जर समजा कालवे नेता आले समजा, किंवा पाईपलाईन सिस्टीमचा जर आपण वापर केला तर प्रचंड प्रमाणात आपण लॉसेस केले जातात. दुसरा तोटा शेतकऱ्यांचा होतो की पाणी झिरपतं, मग ते मुरलेलं पाणी, झिरपलेलं पाणी शेतकरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वापर करतात. जसं आज आपण हा वादाचा मुद्दा आला महाराष्ट्रामध्ये की सिंचन एवढं लाखो हेक्टर होत असताना 0.1च काढलं कुठल्या कृषी खात्याने, ते सर्व चुकीचं आहे. धरण जेव्हा प्रकल्प बांधला जातो, धरण बांधलं जातं, तेव्हा तालुक्याचा, गावाचा, जिल्ह्याचा प्रचंड प्रमाणात विकास होतो. मी स्वतः पाहिले, बाचा धरण जेव्हा बांधलं तेव्हा शहापूर तालुक्याचा विकास त्यानंतरच झाला. ते सिंचनासाठी मिळतं पाणी, उद्योगासाठी मिळतं, शेतीचं होतं, पिकाचं डायव्हर्सिफिकेशन होतं, पीक पद्धतीने बदल केला जातो. त्यामुळे हे सगळं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं पाण्याचा काटकसरीने वापर करताना हा अपव्यय आपल्याला टाळता आला पाहिजे. बोगद्यातून पाणी न्यावं, पाईपलाईनने न्यावं. की दुसरी गोष्ट महत्त्वाची असे की लॉसेस जे आहेत ना, बाष्पीभवन होतं, त्यामुळं समजा थोडं 8-10%, 12% ते लॉसेस बाष्पीभवन, पण त्यापेक्षा जास्त होत असेल तर अन्य काही उपाययोजना केल्या पाहिजे. जसं इतर देशामध्ये एक आच्छादन वापरलं जातं पूर्ण धरणामध्ये, लेकमध्ये. आता मी परत हा मुद्दा उपस्थित केला की आपण विकसनशील देश आहोत, आपल्याला प्रत्येक गोष्ट शक्य नाही, हे मला मान्य आहे.
आपल्याला बेनिफिट कॉस्ट रेशोच्या लाभव्यय गुणोत्तराच्या पुढे जाता येत नाही, परंतु तरी देखील हा पाण्याचा अपव्यय लॉसेस आपल्याला कसे टाळता येतील भविष्यामध्ये याचा आपण विचार केला पाहिजे. बाष्पीभवन कसं कमी करता येईल, पर्यावरणाचा विचार करता झाडांची संख्या कशी पाणलोट क्षेत्रात वाढवता येईल, कॅनॉल सिस्टीममध्ये सुद्धा बोगद्यातून पाणी नेता येतं का, किंवा आपल्याला पाईपलाईनमधून कसं नेता येईल, किंवा डिस्ट्रीब्युशनमध्ये वितरिकेमध्ये शेतकऱ्यांपर्यंत जेव्हा पाणी जातं छोट्या छोट्या चाऱ्यातून, तर तिथंसुद्धा थोडंसं आपल्याला व्हॉल्युमेट्रिक पद्धतीने पाणी देताना किंवा त्या ठिकाणी थोडे इन्स्ट्रुमेंट बसवून आवश्यकतेपेक्षा पाणी पडलं, शेतकऱ्यांनी जर मोजून घेतलं, आवश्यक तेवढं पिकाला पाणी दिलं, त्याची उत्पादकता वाढेल, पिकं देखील, आणि ते लोक समृद्ध होतील. मी तर पाहतो, मी आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून काम करत असताना खडकवासला पाटबंधारे सिस्टीममध्ये एका साली आम्ही जवळपास 250-300 कोटी रुपये वसुली केली. वास्तविक पाहता खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही जी धरणं आहेत ही खडकवासला सिस्टीममध्ये सगळी धरणं येतात. खडकवासला हे पिकअप इयर आहे. वरच्या सगळ्या 3 धरणाचं पाणी वरसगाव, पानशेत आणि टेमघरचं खडकवासल्यात येतं, आणि आपण इथून शेतीसाठी खाली इंदापूर, हवेली, बारामती, दौंड ह्या तालुक्याला शेतीसाठी देत असतो. 1.5 लाख हेक्टर सिंचनाचा त्या ठिकाणी ते लाभ होत असतो. पण त्याचबरोबर आपण पुण्याची लोकसंख्या 60-70 लाख आहे, ह्या लोकसंख्येला देखील आपण ते पाणी देत असतो. तर नेहमीच हा वादाचा मुद्दा राहतो की बाबा शेतीला किती, पिण्याला किती. 29.15 TMC पाणी खडकवासला सिस्टीममध्ये तयार होत असतं. त्याच्यामधलं कमीत कमी 17-18 TMC पाणी हे पुणे शहरालाच लागतं पिण्यासाठीच. मग 10-11 TMC मध्ये खरीप, रब्बी आणि समजा उन्हाळ्यात म्हणजे 4 तर रोटेशन झाले पाहिजे. त्यामुळे ती नेहमीच मारामारी राहते. ज्या वर्षी गुड इयर असतं, पाण्याची उपलब्धता चांगली असते, त्यावेळेस ती अडचण येत नाही. परंतु ज्यावेळेस निसर्गाने साथ दिली नाही आणि पाणी जर कमी झालं, आता यावर्षी देखील आता 96% म्हणजे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अनुमान नोंदवलेला आहे हवामान खात्यानं. आता मेमध्ये थंड कदाचित त्याच्यात काही फायनल फिगर येईल म्हणा, परंतु टंचाईच्या काळातच खरं कौशल्य आहे की पाण्याचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे. मी पुणे शहराच्या एवढ्यासाठी उदाहरण दिलं की 29.15 TMC मध्ये आम्ही एके वर्षी 250-300 कोटी जर आम्ही त्याचं पाणीपट्टी आम्ही गोळा केली, विक्रमी गोळा केली, वाटतं महाराष्ट्रात 1 नंबर असावं असं मला तर वाटतं, माहीत नाही. परंतु उजनीसारख्या ठिकाणी 100 TMCच्या पेक्षा जादा पाणी आपण करतो, पण तिथं देखील पाण्याची वसुली किंवा त्याचं जे काय ज्याला म्हणतो ना आपण, त्याची कार्यक्षमता, त्याची सिंचन स्थिती, याचा सगळ्याचा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. तिथं पण मोठ्यापर्यंत ऑडिट झालं पाहिजे. लोकप्रतिनिधी देखील सतर्क झालं पाहिजे या बाबतीमध्ये. पाणीपट्टी दिली पाहिजे, कारण पाणीपट्टी दिली, शेतकऱ्यांनी जर दिली, त्याचे रेट काय फार नसतात, ते कमीच आहेत. परंतु समजा ते जर दिली, रिकव्हरी झाली, तरच मेंटेनन्स आणि ऑपरेशन म्हणजे धरणाच्या कालव्याचा म्हणजे देखभाल दुरुस्तीचा खर्च हा त्यातच भागवला जाणार आहे. त्यामुळे याचा विचार करताना त्याचं देखील समाजाने आपण भान ठेवलं पाहिजे. पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे, शेतीसाठी केला पाहिजे, लोकांनी पिण्यासाठी देखील त्याचा वापर केला पाहिजे. जी खडकवासला सिस्टीमचं मी तिथं कार्यकारी अभियंता म्हणून मी उदाहरण दिलेलं आहे, परंतु बाकीच्या सर्व प्रदेशामध्ये किंवा बाकीच्या जिल्ह्यामध्ये जी धरणं आहेत त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळी परिस्थिती असू शकते. परंतु पाण्याचा अपव्यय आणि पाण्याचा टाळला पाहिजे आणि पाण्याचा काटकसरीने कसा वापर केला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. कारण मला वाटतं साऊथ आफ्रिकेतलं किंवा कुठल्या तरी एका देशामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी आपण पेपरमध्ये सर्वांनी वाचलं असेल, मला त्या आता शहराचं नाव आठवत नाही, परंतु त्या ठिकाणी पाण्याचं रेशनिंग केलं होतं. कारण पाण्याची उपलब्धता फार कमी होती आणि लाखो लोक राहत होते. अक्षरशः लाईन लावून लोक 4 लिटर, 5 लिटर, 10 लिटर कुटुंब ते पाणी भरायचं, कारण पाण्याचा तुटवडा होता. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. जसं अन्न, वस्त्र, निवारा माणसाला आवश्यक आहे ना, तसं चौथा एक घटक महत्त्वाचा आहे, पाणी आहे. तुम्ही किती खायला प्यायला दिलं, तुम्हाला पाणी दिलं नाही तर तुम्ही जगणार नाही. त्यामुळे पाणी हे देखील अत्यंत महत्त्वाचे घटक आहे माणसाच्या आयुष्यातली. जगातल्या प्राणी मात्राला, मनुष्य मात्राला ते लागतं, पण त्याचा वापर आपण चांगला केला पाहिजे. ते साऊथ आफ्रिकेचं एवढ्यासाठी उदाहरण दिलं की पाण्याचं रेशनिंग होत असताना नंतर पाणी देणं शक्य नाही. त्यामुळे त्या सरकारने जाहीरच केलं लोकांसाठी की इथून पुढे आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकत नाही, तुमची व्यवस्था तुम्ही करायचं. म्हणजे असे हजारो लोक पाण्यासाठी विस्थापित होणं हे फार मोठं अवघड आहे. सर्वात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा आता मी जाताना सांगतो असा की काल परत पेपरला वाचली की 26% लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही. पाणी आपण म्हणत असतो, पण हे शुद्ध पाणी पिण्यासाठी तर मिळणं हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. काल परवा वाटतं दिंडोरीचं, नाशिकचं आदिवासी भागामध्ये टीव्हीला पण दाखवलं की खडकामधून तो झरा असतो, त्या झरातून ते जसं पाणी मिळेल तशा पद्धतीने लोक ते पाणी घेतात. आपण बऱ्याच वेळा बघतो उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईमध्ये खोल विहिरी गेले असतात, तिथून लोक कसं तरी जगण्यासाठी पाणी वगैरे उपसतात. पाणी हा मिळणं अधिकार आहे, पण त्याचबरोबर क्वालिटी ऑफ वॉटर, चांगल्या पद्धतीचं पाणी जे आरोग्याला म्हणजे हानी होणार नाही अशा प्रकारचं पाणी मिळणं हा देखील नागरिकांचा हक्क आहे. तर पाण्याची उपलब्धता, पाण्याचा दर्जा
याचा देखील समाजाने जागरूक होऊन विचार केला पाहिजे, लोकप्रतिनिधी विचार केला पाहिजे. ह्याची चर्चा विधानसभेमध्ये संसदेमध्ये सुद्धा देखील झाली पाहिजे की पाण्याच्या दर्जाबाबत, आणि दर्जेदार पाणी खेड्यापाड्यापर्यंत गोरगरीबपर्यंत सर्व नागरिकांना मिळावं या दृष्टीने देखील सरकारने आम्ही सर्व सोयी संस्थांनी सर्वांनी नियोजन करावं असं देखील माझं मत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या क्षेत्रातलं कार्य आहे इतकं मोठं आहे की ते फार मोठे जलतज्ञच होते. त्यामुळे त्यांनी खूप चांगला पाया रोवला आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच या देशाच्या जल आणि ऊर्जा क्षेत्राचा पायाभरणी त्यांनी ती केली. त्यामुळे आज आपल्या देशामध्ये राज्यामध्ये जे पाहतो आपण पाण्यात जल आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये जे नेतृत्विक प्रगती साधलेली आहे त्याचा मूळ पाया हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होता. आणि त्यांनी जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लक्ष घालून वैयक्तिक हे सर्व प्रकल्प उभा नसते केले आणि अनेक खोरे महामंडळाची त्यांनी स्थापना केली नसती, कायदे त्यांनी निर्माण केले नसते, तर आज जी प्रगती आपल्याला दिसलेली आहे ती प्रगती निश्चितपणे ठळकपणे उठून दिसली नसती, हे मात्र निश्चित आहे. त्यामुळं जल आणि ऊर्जा क्षेत्राबाबतीत सामाजिक आणि राजकीय क्षेत्राबरोबरच जल आणि ऊर्जा क्षेत्राच्या बाबतीत सुद्धा एक नंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव येतं आणि ते आपल्याला तुम्हाला आम्हाला समाजाला विसरून चालणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, अध्यक्ष जाधवर फाउंडेशन. आयुष्यभर कष्ट झेलत संकटांशी मुकाबला करीत मार्गक्रमण करणारे, काट्याकुट्यांचा रस्ता तुडवीत संकटांशी दोन हात करणारे, बाहेरून काटेरी पण आतून गोड, कोणाच्याही सावलीसाठी उभी राहिल्यावर स्वतःची सावली निर्माण होत नाही तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी अहोरात्र झगडावे लागते, हा तरुणाईला संदेश देणारे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर. आपला जन्म वडजी या छोट्याशा खेड्यात झाला. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, पण परिस्थितीचा आपण कधीच बाऊ केला नाही. संकट माझ्यासाठीच का असं न म्हणता मी काट्यात वाढलेला गुलाब आहे असा सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवलात. स्वतःची वाट शोधायची असेल तर ती अंतर्प्रेरणेतून शोधली पाहिजे, हाच विचार मनात कायम करून वाटेवरून आपण चालत राहिलात. थोरा मोठ्यांच्या चरित्रातून जीवनाचं तत्वज्ञान देखील आपण अंगीकारलं. त्यातूनच आपल्यासारखं अलौकिक व्यक्तिमत्व उदयास आलं, जे लाखो लोकांचं आशास्थान आणि श्रद्धास्थान बनलं. आपण आपल्या समाजकार्याची सुरुवात क्रांतीवीर या संघटनेनं केली. महिला सबलीकरण, ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती असे सामाजिक उपक्रम राबवून समाजातील एक घटक बनलात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेमध्ये अधिष्ठाता या पदावर काम केलं. हजारो विद्यार्थ्यांचे आपण गुरु बनलात. पाश्चिमात्य ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि महान भारतीय संस्कृतीचा मिलाफ असणारी शिक्षण संस्था असावी असा विचार करून 1995 जाधवर शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. हा म्हणता या संस्थेचा पसारा आजूबाजूला पांगू लागला. आज हजारो विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. आपण शिक्षणाबरोबरच संस्कारांना देखील तेवढंच महत्त्व दिलं. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, संत साहित्य अशा व्याख्यानांचं आयोजन करून मुलांना सद्विचार दिलेत. रोजगार मेळावे, करिअर गायडन्स, समुपदेशन, विकास मार्गदर्शन, स्वच्छ भारत अभियान, व्यक्तिमत्व विकास, व्यसनमुक्ती असे हजारो उपक्रम राबवून तरुणाईच्या मनात देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवली. त्यांचे मार्गदर्शक गुरु बनलात. या जगात देव कधीच भेटत नाही आणि भेटणारही नाही, पण देवमाणसं खूप भेटली, त्यातलेच आपले एक व्यक्तिमत्व. आपण विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणा, आधारस्तंभ, आशास्थान आहात. आपल्या असण्यातच या संकुलाची शान आहे. पोटावरून फिरणाऱ्या हातापेक्षा पाठीवरून फिरणारा मायेचा, प्रेमाचा हात खूप बळ देऊन जातो. तेच बळ आकाशात झेपावण्यासाठी लागणारी ताकद आपल्या ठायी जमा करते. तेच बळ सर्वांना आपणाकडून मिळते. आकाशातील इंद्रधनुष्याने शोभा वाढली आकाशाची, जाईजुई चमेलीच्या सुगंधाने शोभा वाढली बागेची. जाधवर सरांच्या असण्यानेच शोभा वाढली या जाधवर संकुलाची. आपल्या भावी वाटचालीस आम्हा सर्वांकडनं तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. तिसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला आपल्या संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंतच्या दोन्हीही ऑनलाईन व्याख्यानमालेला अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये अत्यंत तज्ज्ञ लोकांनी स्वतःची व्याख्यानं दिली.
या तिसऱ्या व्याख्यानमालेमध्ये सुद्धा 10 दिवस विविध क्षेत्रामधले नामवंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विविध पैलूविषयी बोलणार आहेत आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांची विचाराची पद्धती, समाजाविषयी असणारं प्रेम आणि एकूणच राज्यघटना लिहिताना त्याच्यामध्ये ज्या प्रोव्हिजन त्यांनी केलेले आहेत या सगळ्याविषयीचं ज्ञान सखोलपणे आपल्या सगळ्याला यातून मिळणार आहे. या व्याख्यानमालेमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे. अनेक लोक ऑनलाईन हे व्याख्यानमाला पूर्ण भारतभर, भारताच्या बाहेरही आपले जे फॉलोअर्स आहेत ते पाहत आहेत. या व्याख्यात्यांचं आणि आपल्या टीमचं, की ज्या टीमनं ऑनलाईन टीमनं आपल्यापर्यंत ही व्याख्यानमाला ऑनलाईन पोचवली, कष्ट घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्याख्यात्यांचे रेकॉर्ड केलं आणि या ठिकाणी आपल्यापर्यंत ते पोचवलेले आहे, त्यांचेही मी आभार मानतो. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही सर्व लोक की ज्यांनी याला भरभरून प्रतिसाद दिला त्यांचेही मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद.